1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। तुमच्या खात्यात आले आहेत का? ज्यांच्या आल्यात हात वर करा। लाडक्या बहिणींचा आज खऱ्या अर्थाने दसऱ्याचा सण 100% गोड सुद्धा झालेला आहे। कारण आज 2 ऑक्टोबर आजचा वार गुरुवार, आज दसरा आहे। तर या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत पहिला टप्पा वितरित झालेला आहे। आता दुसरा टप्पा सुरू सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच आज या ठिकाणी 12 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत दुसरा टप्पा वितरित होत आहे आणि आज संध्याकाळी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तिसरा टप्पा सुद्धा वितरित होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सकाळी 7 ते 12 पहिला टप्पा, 12 ते 4 दुसरा टप्पा आणि 4 ते संध्याकाळी 12 तिसरा टप्पा, अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आज हे पैसे वाटप होत आहेत। आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा या ठिकाणी दसऱ्याचा सण 100% गोड झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या म्हणजेच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला होता की लाडक्या बहिणींचा आज दसऱ्याचा सण या ठिकाणी 100% गोड करण्यासाठी बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तांतर करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। डीबीटीचं बटन सकाळीच दाबण्यात आलेलं होतं आणि थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली होते। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो आता 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि लाडक्या बहिणींनो आज 4 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा सांगत आहे। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमचा लाडक्या बहिणींनो आज दसऱ्याचा सण 100% गोड होणार आहे। आज 2 ऑक्टोबर आजचा वार गुरुवार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काल महिन्याला सुरुवात झालेली होती। काल 1 ऑक्टोबर होता, कालचा वार बुधवार होता। काल बुधवार सुद्धा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि आज लाडक्या बहिणींनो 2 ऑक्टोबर आहे, आज गुरुवार आहे, आज दसऱ्याचा सण आहे। त्या अनुषंगाने बहिणींचा दसरा गोड करण्यासाठी दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या मोबाईलवरती आणि खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। लाडके भाऊ काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींनो, कान देऊन ऐकायचं आहे। सप्टेंबर आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 100% दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये का तिसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा सांगत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब शब्द देत असतात तर तो शब्द 100% खरा सुद्धा करत असतात। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा 100% बरोबर असतो आणि एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द हा 100% पूर्ण करतात। म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी कालच पत्रकारांशी बोलत असताना शब्द दिलेला होता की या ठिकाणी बहिणींची नवरात्री जरी गोड झालेली नसली तरी पण लाडक्या बहिणींचा दसरा 100% गोड होईल। कारण लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना वाटलं होतं की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींनो घटस्थापनेच्या दिवशी पैसे विस्तांतर करणं शक्य झालेलं नव्हतं। कारण बँकांमध्ये काही तांत्रिक अडचण आलेली होती, निधीची कमतरता भासत होती। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता देवी जाताना तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा करून जात आहे। म्हणजेच या ठिकाणी दसऱ्याचा सण 100% गोड होत आहे। आज या ठिकाणी नवरात्रीचा बघायला गेलं तर या ठिकाणी 11वा दिवस म्हणू शकतो। बघा लाडक्या बहिणींनो, नवरात्रीचा दसरा या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3,000 रुपये जमा होत आहेत। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत
KYC केलेले असेल तर पैसे मिळतील का, KYC केलेले नसेल तर पैसे मिळतील का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे. लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार होत आहेत. बघा लाडक्या बहिणींना, खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतं. परंतु लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता. म्हणजेच हा सप्टेंबर हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी थोडाफार उशीर झालेला होता. तर हा उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार होते. त्यापैकी पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आता दुसरा टप्पा सुरू होत आहे आणि आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून तिसरा टप्पा वितरित होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पहिल्या टप्प्यामधील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केलेले आहेत तर त्या पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आज दुपारी 12 वाजल्यापासून ज्या दुसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि संध्याकाळी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत तर त्या 12 जिल्ह्यांची यादी म्हणजे टोटल मिळून 24 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींना, त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, कारण भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारलेला आहे की दादा आम्ही KYC केलेले आहे तर आम्हाला 100% पैसे येतील का. काही लाडक्या बहिणींनी विचारलेलं आहे की दादा आम्ही KYC केलेले नाही तर आम्हाला पैसे येणार नाहीत का, आम्हाला मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत. तर बघा अशा प्रकारचे भरपूर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की KYC केले किंवा KYC नाही केले तर याचा काय फरक पडणार आहे. KYC केले तर पैसे मिळतील का, नाही केले तर पैसे मिळणार नाहीत का. अशा पद्धतीने जे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला सुद्धा देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर जिल्ह्यांची बँकांची यादी वाचून दाखवता जेणेकरून तुमचा जिल्हा बँका असेल तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहत राहाल. परंतु जर जिल्हा आणि बँका नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं काम करू शकता, तुमचा वेळ सुद्धा वायाला जाणार नाही. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे आहे. 2 मिनिटं या ठिकाणी काही स्वयंपाक करत असाल, सणासुदीचा स्वयंपाक करत असाल तर 2 मिनिटं या ठिकाणी वेळ काढून हा व्हिडिओ पहा किंवा स्वयंपाक करता करता व्हिडिओ लावून ठेवा जेणेकरून तुम्हाला ऐकायला भेटेल आणि तुम्हाला सुद्धा ही बातमी कळत राहील. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो. परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर या लाडक्या बहीण योजनेमध्ये एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे, एक मोठी तांत्रिक अडचण समोर आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब महिलांना सक्षम बनवण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, त्या लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली सर्वात मोठी योजना होती. परंतु या योजनेमध्ये श्रीमंत महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे. श्रीमंत महिलांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या ठिकाणी अर्ज केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला होता. म्हणजेच त्यांनी सुद्धा साड्या नेसल्या, डोक्याला केस लावली, कपाळाला टिकली लावली आणि आम्ही सुद्धा महिलाच आहोत अशा पद्धतीने फोटो काढले आणि या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात केली आणि त्यांनी सुद्धा मागील 1 वर्षापासून सरासरी 13 ते 14 हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत. परंतु यापुढे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. ही योजना गरीब महिलांसाठी आहे. परंतु ज्या बहिणी श्रीमंत असतील, ज्यांच्याकडे भरगंड पैसा असेल, ज्यांच्याकडे प्रगतशील बागायतदार असतील, मोठमोठी शेती असेल, त्यासोबतच जे पुरुष असतील तर अशा अपात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही. कारण ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींना या 2 महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना, नवरात्रीचा सण गोड झालेला नाही परंतु या ठिकाणी दसऱ्याचा सण या ठिकाणी गोड होत असल्याची माहिती समोर येत आहे. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा बातम्या काही दिवसांपासून फिरत होत्या. परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये सप्टेंबरचे 1500, ऑक्टोबरचे 1500 रुपये एकत्रितपणे जमायला सुरुवात झालेली आहे. या प्रमुख जिल्ह्यांमधील म्हणजेच लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत. उर्वरित 24 जिल्ह्यांमधील या ठिकाणी पात्र बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींना, आता तुमचा वेळ न घेता जिल्ह्यांची बँकांची यादी सांगत आहे. बघा
बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर बँका आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आता यात जरी भरपूर बँका असल्या तरी या सरसकट सर्व बँका सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी चालणार नाहीत. तर या सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुमचं बँक आता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर आणि पैसे येणार आहेत आणि तुमची प्रतीक्षा संपून जाणार आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी जे 24 जिल्हे सांगणार आहेत, जर तुमचा जिल्हा या 24 जिल्ह्यांपैकी असेल, या जिल्ह्यांमध्ये तुमचं गाव असेल, तुमचा तालुका असेल, तर या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांचा जरी जिल्हा असला तरी पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कारण राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहेत. तर या नवीन नियमावलीमध्ये सांगितल्याप्रमाणे काही बहिणींना पैसे वाटप होणार आहेत, काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्यासोबत ऑक्टोबर हप्ता, सप्टेंबर ऑक्टोबर हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे, बघा एकंदरीत 3 लाभांतर्गत पैसे वाटप होत आहे. त्यामुळे आज राज्यातील 2,23,00,000 बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. त्यानंतर लगेच तिसऱ्या टप्प्यामधील म्हणजे संध्याकाळची यादी सुद्धा आताच वाचून दाखवणार आहे. आणि ज्या बँकेमध्ये सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे तर अशा प्रमुख बँकांची यादी वाचून दाखवतो. परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी ताई म्हणजेच आदितीताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या निर्णयामुळे राज्यातील 2,16,26,00,000 बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. बघा लाडकी बहिणींनो, हे जे मंत्री आहेत या मंत्र्यांच्या माध्यमातून कालच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं, कारण कालच यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून हे पैसे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ते वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आठवतंय का? बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आठवत असेल तर 100% आठवून बघा की प्रत्येक सणाला तुम्हाला कोणता ना कोणता हप्ता वाटप केलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, मागच्या दिवाळीला सुद्धा तुम्हाला दिवाळीची ओवाळणी मिळालेली होती, भाऊबीजची ओवाळणी, रक्षाबंधनची ओवाळणी मिळालेली होती, मकर संक्रांतीनिमित्त या ठिकाणी पैसे मिळालेले होते. त्यासोबतच महिला दिनानिमित्त 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, त्यासोबतच होळीच्या निमित्तानं 1,500 रुपये, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, आता जो मागचा सण झाला तर या सणानिमित्ताने सुद्धा 1,500 रुपये, म्हणजेच या ठिकाणी रक्षाबंधन झालेलं आहे तर या रक्षाबंधननं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला हप्ता वाटप केलेला होता. म्हणजेच सरकारचं एकच काम आहे की जो आपला मराठी सण असतो तर त्या सणाच्या शुभमुहूर्तावर ते पैसे वाटप करणं. मागच्या महिन्यांचे पैसे बघितले तर 100% सणांच्या शुभमुहूर्तावर ते पैसे आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज दसऱ्याचा या ठिकाणी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दसरा सर्व लाडक्या बहिणींचा या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा दसरा गोड होईल आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा दसरा कडू होणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, कारण या दसऱ्याच्या निमित्तानं सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. म्हणजेच जर लाडक्या बहिणींनो तुमच्या शेजारी 2-3 लाडक्या बहिणी असतील तर त्याच्यामधील फक्त तुम्हाला पैसे येतील किंवा समोरच्या ताईला पैसे येतील किंवा शेजारच्या काकूला पैसे येतील, कारण लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत, तांत्रिक अडचणी सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे वाटप होतील की नाही, तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा होतील की नाही, हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल तर हा व्हिडिओ 2 मिनिटं पहा. 2 मिनिटांमध्ये समजून जाईल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये, तुमच्या बँकेमध्ये, तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मेसेज पैसे जमा होतील का याची संपूर्ण माहिती या ठिकाणी वाचून दाखवत आहे. लगेच तुम्ही सुद्धा पाहायची आहे. बघा तुमच्या स्क्रीनवरती. बघा लाडक्या बहिणींना, आज नवरात्रीचा शेवटचा दिवस, दसऱ्याचा शेवटचा दिवस, आज 2 ऑक्टोबर गुरुवार या ठिकाणी लाडक्या बहिणींचा 100% गोड होत असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना, आता या ठिकाणी बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी बघत आहोत, परंतु जिल्ह्यांची बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या नवीन नियमांमध्ये बसत आहात का? तुम्ही सुद्धा पात्रतांमध्ये बसत आहात का? कारण लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्या अगोदर तुम्ही पात्र आहात का? तुम्ही या प्रमुख नियमांमध्ये बसत आहात का? या सर्व गोष्टींची तपासणी केली जात आहे. त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात होणार आहे. नाहीतर
सर्व बहिणींना पैसे येऊन जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्व लाडक्या बहिणींना पैसे यावेत आणि त्या लाडक्या बहिणींसोबत आपल्याला सुद्धा पैसे यावेत, त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला एक ना एक माहिती मुद्देसूद देत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, राज्यामध्ये फक्त लाडक्या बहिणींमुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होते त्यावेळेसच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते आणि या लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं होतं। तर ह्या सरकारला 100% कळालेलं आहे की आपण लाडक्या बहिणींना पैसे देत राहिलं, प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करत राहिलं तर पुढच्या मतदानाला सुद्धा लाडक्या बहिणी आपल्यालाच मतदान करतील आणि या ठिकाणी आपणच पुढच्या वर्षी सुद्धा निवडून येऊन। बघा लाडक्या बहिणींना, आता जर पाहायला गेलं तर जवळच झेडपीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। या ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी स्वराज्य पक्षांच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्हाला योजनेच्या माध्यमातून पैसे दिले तर या ठिकाणी तुम्ही बीजेपी पक्षाला 100% मतदान कराल, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की बीजेपी पक्ष राहिला तर आपले हप्ते सुरू राहतील, परंतु बीजेपी पक्षच नाही राहिला तर आपले हप्ते बंद होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींचा फायदा आहे आणि सरकारचा सुद्धा फायदा आहे। त्यामुळे सरकार सुद्धा जास्त विचार न करता पैसे सोडत आहेत आणि लाडक्या बहिणी सुद्धा जास्त विचार न करता डोळे झाकून सरकारला मतदान देत आहेत। एकंदरीत सर्व गोष्टी सुरळीतपणे सुरू आहेत, परंतु याच्यामध्ये ज्या खरोखर पात्र बहिणी आहेत त्या बहिणींपर्यंत अजून काही लोक पोहोचलेले नाहीत। भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की आमच्या शेजारची ताई बरगंड पैशाने श्रीमंत आहे, तिच्याकडे 50 लाखाची गाडी आहे, तिच्याकडे 20 एकर शेतजमीन आहे। म्हणजेच अशा पण काही शेजारी असणाऱ्या ताई आहेत की त्या बरगंड पैशावाले आहेत। काही लाडक्या बहिणी राजकारण्यांच्या बायका आहेत, तरी पण त्यांनी या ठिकाणी नकली बनावट कागदपत्रे काढले आणि त्यांनी आम्ही किती श्रीमंत आहोत किंवा आमच्याकडे काय आहे या गोष्टी नमूद न केल्यामुळे त्यांचे अर्ज पात्र ठरले आणि लाडक्या बहिणींना त्यांना लाभ मिळत आहे, परंतु याच्यापुढे त्यांना लाभ मिळणार नाही। लाडक्या बहिणींना तुम्हाला काहीच करायची गरज नाही, त्या अशा ताईंचा लाभ 100% बंद होणार आहे। तुमच्या सुद्धा मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की आमच्याकडे काहीच नाही, ना आमच्याकडे जास्त शेती आहे, ना आमच्या घरामधील कोण नोकरीला आहे, ना आम्ही कोणता टॅक्स भरत आहोत, ना आमच्या घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत आहेत, ना आमच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे, असे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल तर लाडक्या बहिणींनी यापुढे काळजी करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 100% पैसे वाटप होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, म्हणजेच बघा लाडकी बहीण योजना सुरू होऊन या ठिकाणी आता 14वा हप्ता जमा झालेला आहे, हा 15वा आणि 16वा हप्ता वाटप होत आहे। बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्हाला या हप्त्यांपैकी फक्त 1 हप्ता आला, 2 हप्ता आला, 3 हप्ता आला, अशा जर काही तक्रारी असतील तर तुम्हाला KYC करणं 100% गरजेचं आहे, कारण जर तुम्ही KYC केले तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे आणि या चालू हप्त्यांचे पैसे सरसकट तुमच्या खात्यामध्ये वाटप सुद्धा सुरू राहणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा या प्रमुख नियमावलीमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस राज्य सरकारने नियम लावलेले होते, परंतु ते नियम जास्त प्रमाणामध्ये लावण्यात आलेले नव्हते आणि त्या अगोदरच्या नियमांचा जास्त फायदा सरकारला होत नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता एकंदरीत 10 नियम लागू करण्यात आलेले आहे। ज्या लाडक्या बहिणी या 10 नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांची प्रतीक्षा संपेला त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना, आता या 10 नियमांपैकी पहिला नियम सर्वांना माहिती की 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, परंतु दुसरा नियम, तिसरा नियम सुद्धा माहिती असेल, परंतु लाडक्या बहिणींनो 7वा, 8वा, 9वा आणि 10वा हे जे 4 नियम आहेत तर या 4 नियमांमुळे भरपूर लाडक्या बहिणी या योजनेमधून बाद होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा शेवटचे नियम पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। बघा, पहिला नियम 4 चाकी गाडी, दुसरा नियम लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत, तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावा, चौथा नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा, 5वा नियम म्हणजे घरातील 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत नसायला पाहिजे, 6वा नियम म्हणजे लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असायला पाहिजेत, लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजेत। त्यासोबतच लाडकी बहिणींना 7वा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा लाडक्या बहिणींना 7वा नियम म्हणजे लाडकी बहिणी सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा। 8वा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। 8वा नियम म्हणजे लाडक्या बहिणी सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना 9वा नियम सुद्धा त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे। बघा, 9वा नियम म्हणजे बहिणींचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे, 65 वर्षांपेक्षा जास्त नसायला पाहिजे। आणि 10वा शेवटचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा
एकरापेक्षा जास्त शेतजमीन नासायला पाहिजे. बघा, एकंदरीत 10 नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी 10 नियमांमध्ये बसत असतील, या प्रमुख 10 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करत असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अन्यथा उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 10 नियम सांगितले आहेत. आता आपण कोणकोणती कामे करायची आहेत ती कामे सुद्धा लगेच सांगत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, पहिलं जे काम करायचं आहे तर ते काम 90% लाडक्या बहिणींनी केलेलं असेल तर ते काम म्हणजे आपलं आधार कार्ड बँकेला लिंक करणं. परंतु ज्यांचं लिंक झालेलं नसेल, ज्यांचं सध्याच्या स्थितीला डिलिंक असेल किंवा ज्यांचं आधार कार्ड अपडेटला आलेलं असल्यामुळे या ठिकाणी काही बहिणींचे आधार कार्ड डिलिंक झालेले आहे. त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये शंका असेल की आपले आधार कार्ड डिलिंक झालेले असू शकते तर तुम्ही लवकरात लवकर ते आधार कार्ड लिंक करायचं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, दुसरं काम म्हणजे तुमचं वय या ठिकाणी बघायचं आहे की 60-65 वर्षांपेक्षा कमी आहे का. म्हणजेच तुमचं वय 65 वर्ष चालू असेल तर पैसे मिळतील, परंतु 65 वर्षांपेक्षा एक जरी दिवस जास्त झालेला असेल तर तुम्ही हप्त्याची वाट पाहून उपयोग होणार नाही. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का. म्हणजेच त्या आधार कार्डवरील नाव असेल, फोटो असेल तर त्या आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव तुमच्या बँकेच्या पासबुकवरती आहे का. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे अगोदर करून ठेवलेली असतील तर तुम्हाला हप्ता येण्यासाठी कोणताही अडचण येणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी वाचून दाखवत आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी बँका किंवा वेगवेगळ्या बँका आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या बँकांना तुमचं आधार कार्ड लिंक होत असेल, ज्या ज्या बँकांना डीबीटीची सिस्टीम असेल, डीबीटीची प्रोसेस असेल, अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील. म्हणजेच हे बँक महाराष्ट्र राज्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरची बँक असू द्या, तरी पण पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये सर्वात प्रथम नागपूर शहर, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, जालना जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, जालना, नंदुरबार, नांदेड, त्यासोबत अशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर पालघर असेल, अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा तात्काळ पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींचा दसरा 100% गोड होऊ शकतो. सहजच्या प्रकारे अद्यावत अजून अपडेट आलेले नाही, परंतु लाडक्या बहिणींनो, दसऱ्याच्या निमित्तानं पैसे वाटप होऊ शकतात अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व कामे करून ठेवा, जेणेकरून हप्ता सोडला तर तुमच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. आणि लाडक्या बहिणींनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून डेली अपडेट तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी पाहायला मिळत राहील. कोणकोणती कामे करायची असतात, कोणकोणत्या लाडक्या बहिणींसाठी कोणकोणत्या योजना सुरू झालेल्या आहेत, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळत राहतील.